नमस्कार मंडळी, चला तर हिरव्या मुगामध्ये गूळ घालून कुठली रेसिपी बनवतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजची रेसिपी एकदम युनिक आणि हेल्दी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर इथे हिरवे मूग घेतलेले आहे. आता हे मूग ना अगोदरच साफ करून घ्यायचे आहे, कारण हे मूग आपण भाजल्यानंतर ह्या मुगांमध्ये असलेले खडे वगैरे आपल्याला दिसणार नाही, त्यामुळे ना मूग अगोदरच साफ करून घेतलेली आहे. आता इथे वाटीने 1 वाटी मूग घेतलेले आहे. तुम्ही कुठलंही प्रमाण घेऊ शकता, फक्त मूग आपल्याला मोजूनच घ्यायचे आहे. तर हे 1 वाटी मूग आता आपण सर्वात पहिले तर इथे भाजून घेऊया. कढईमध्ये घालून घेतले आणि मंद गॅसवरती आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचे आहे. खूप हाय हीटवरती आपल्याला मूग भाजायचे नाही. सतत हलवत आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून एकसारखे मूग भाजल्या जातील. तर इथे ना आपण सतत हलवत 2-4 मिनिटे हे मूग भाजण्यासाठी लागतात. तर अशा पद्धतीने इथे आपण हे मूग भाजून घेऊया. तर संपूर्ण इथे मूग भाजून झाले की मग ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पण सतत हलवत अशा पद्धतीने भाजून घेतले ना, तुमच्याकडे जर पसरट कढई असेल ना तर त्याचा वापर करा, जेणेकरून एकसारखे आणि पटकन भाजले जातात. तर इथे मूग भाजून झाले, आता ते काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. तर आता इथे ना थोडेसे पांगून ठेवायचे, म्हणजे पटकन थंड होतात. आता आपल्या इकडे मूग थंड होतात तोवर इकडे लगेचच कढईत एक मूठभर किंवा छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आता ते सुद्धा लो टू मीडियम गॅसवरतीच सालं तडकेपर्यंत, शिवाय ते आतपर्यंत खुसखुशीत भाजल्या जात नाहीत ना, तोपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला असेच भाजत राहायचं आहे. तर खूप हाय हीटवरती पटकन वरतून शेंगदाणेला डाग लागले जातात, पण शेंगदाणे आतपर्यंत भाजल्या जात नाहीत. त्यामुळे ना शेंगदाणे मंद गॅसवरती पाहू शकता अशा पद्धतीने सालं तडकस्तवर भाजून घेतले. आता इकडे पहा, मूग अगदी हाताने धरले ना तरी गरम लागत नाहीत. मूग थंड झालेत, पण आता इथे आपल्याला शेंगदाणे पण थंड करून घ्यायचे होते. पण मग आता इथे शेंगदाणे थंड करून याची सालं काढून घ्यायची. तर इथे ना आपण सर्व जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेत ना, त्याची सालं व्यवस्थित निघतात, कारण ते मंद गॅसवरती भाजले ना, वरची सालं पूर्णपणे मोकळी झालेली असतात. सालं वेगळी करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात प्लस मोडवरती आपल्याला हे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात ना, अशा प्रकारे इथे शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे. शेंगदाणे वाटून झाले की हे इकडे मूग लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे. तर होईल तितके बारीक आपल्याला इथे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मुगाचं पीठ दळून तयार झालेलं आहे. तर आता ना याला चाळायचं नाही, कारण आपल्याला जे वरती सालं असतात ना मुगाची, त्यातच जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि त्यामुळेच ना आपल्याला हे पीठ अजिबात चाळून घ्यायचं नाही. तर आहे असंच ठेवायचं आहे. त्यानंतर इकडे कढई ठेवायची. कढईमध्ये घालून घ्यायचं तूप. आता इथे ना आपण मेल्ट केलेलं तूप नाही, त्यामुळे ना अशा पद्धतीने इथे 1 चमचा तूप घालून घेतलं. तूप थोडंसं मेल्ट झालं की आपल्याला यावरती काजू बदामांचे काप भाजून घ्यायचे आहे. आता अगदी ऑप्शनल आहेत बरं का काजू बदाम. खरं तर या रेसिपीमध्ये किंवा पूर्वी जर यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे, त्यावेळेला कोणीही त्यामध्ये काजू किंवा याचा वापर करत नव्हतं. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा चमचा भरून तूप घालून घेतलेलं आहे. तूप मेल्ट केलेलं नाही, मेल्ट करून ना भाजीच्या पळीने 1 पळी तूप घालू शकता. त्यानंतर आपल्याला हे तुपामध्ये जे तयार करून घेतलेलं पीठ आहे ते घालायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजण्याची प्रोसेस करायची आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित आतपर्यंत भाजलं जाईल. त्यामुळे हे पीठ सतत हलवत आणि व्यवस्थित सगळीकडून एकसारखं भाजलं जाईल. आतपर्यंत हे पीठ भाजलं जाईल ना, यासाठी सतत हलवत आपण हे पीठ भाजून घेणार आहोत. तसं तर या पिठापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवल्या जातात. तसं तुम्ही हिरव्या मुगाचा हलवा, हिरव्या मुगाचे लाडू असं सुद्धा या पद्धतीने बनवू शकता. पण आजची रेसिपी आपण वेगळीच बनवत आहोत. तर पहा, आता आपण पुन्हा एकदा निम्म्यापेक्षा जास्त इथे हे पीठ भाजल्या गेलं ना, तिथून पुढे पुन्हा एकदा 1 चमचा तूप घातलेला आहे. फायनली एकूण एवढंच तूप आपल्याला लागणार आहे. या व्यतिरिक्त आता तुपाचा वापर करायचा नाही.
तर आता हे तूप घालून घेतलं की व्यवस्थित असं या तुपामध्ये पुन्हा एकदा भाजून घेऊया. तर छान असं तूप रिलीज झालेलं आहे. आता पीठ भाजलं, गॅस बंद केला आणि इकडे ना 1 वाटी गूळ कढईमध्ये घालून घेतला. 1 वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढा गूळ आहे ना तेवढंच पाणी घालून घ्यायचं आणि प्रमाण तुम्हाला सांगते 1 वाटी मूग, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण आहे आणि अगदी परफेक्ट आहे. कमी नाही आणि जास्त नाही. तर गुळाचं पूर्णपणे पाणी करून घेतलं आणि आता इकडे ना पीठ थोडंसं गरम करून घेतलं. कारण आपण गॅस बंद केला होता. पीठ गरम झालं की यामध्ये तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी संपूर्ण घालून घ्यायचं आहे. तुम्ही अगदी ना थोडं-थोडं करून सुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने एक सोबत घालू शकता. एक सोबत घातल्यामुळेचा एक फायदा होतो की यामध्ये थोडीफार जी काही कणी असते ना ती पटकन फुगल्या जाते. पण जर तेच तुम्ही थोड्या-थोड्या प्रमाणात घातलं ना तर मग मात्र कणी न फुगता थोडीशी कडक लागते. त्यामुळे ना एकदम एक सोबतच घालायचं म्हणजे ना ते छान फुलल्या जातं. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी चॉकलेटचा पदार्थ बनवलाय की काय असा हा पदार्थ दिसतोय. त्यामुळे ना लहान मुलं अगदी आकर्षक होऊन ही रेसिपी आवर्जून खातील. तसंच शिवाय ती पौष्टिकसुद्धा आहे. तर मुलांना तुम्ही चॉकलेट म्हणून सुद्धा दिली ना तरीसुद्धा मुलं खातील बरं का. इतकी चविष्ट लागते आणि यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत त्यामुळे तर ओळखायला सुद्धा येणार नाही. तर इथे भाजून घेतलेलं खोबरं तसेच जे आपण काजू बदामाचे काप भाजून घेतले होते ते यामध्ये घालून घेतले. या व्यतिरिक्त जे शेंगदाणे आपण भाजून बारीक केले ते घातले आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातली. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाण्याचं किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आहे. शिवाय तुम्ही या स्टेजला अशा पद्धतीने हे मिश्रण झाल्याच्या नंतर तुम्हाला जर यापासून लाडू वळून घ्यायचे असतील तर तुम्ही ते लाडूसुद्धा तयार करू शकता. पण आज आपण वेगळी म्हणजेच आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची बर्फी. त्यासाठी इथे ताटाला अगोदरच तूप लावून ठेवलं होतं. ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे आणि इथे पिठाचं जे प्रमाण आहे किंवा कशा पद्धतीने परतवून घेतलंय तुम्ही पाहू शकता. तर इथे ना अगदी सहज ओढी आपल्याला थापता येईल असं मिश्रण करून घेतलेलं आहे. तर ना मग काय होतं व्यवस्थित वडी तयार करून घेता येते. आता आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे. तर पहा ह्या पॅचुल्याने या उलटण्यानेच मी व्यवस्थित अशी वडी इथे सेट करून घेतलेली आहे. तर ना खूप गरम असल्यामुळे आपण हात लावू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर दुसरा पॅचुला असेल त्याने सुद्धा तुम्ही ही वडी थापून घेऊ शकता. आता बऱ्यापैकी हे मिश्रण थंड झालेलं आहे त्यामुळे ना हाताने एकसारखी वडी थापून घेऊया. त्यावरती आपण थोडंसं भाजून घेतलेलं खोबरं जे होतं ना त्यातलंच थोडंसं शिल्लक ठेवलं होतं आणि तेच खोबरं आता वरतून टाकलेलं आहे आणि तुम्हाला सांगू का हे खोबरं टाकल्यामुळे ना ह्या बर्फीला जी काही शाईन येते ना आणि जी काही मस्त दिसते ना खरं तर मुलांना ना पाहून जास्त खावीशी वाटेल अशी ही बर्फी तयार होते. तर खोबरं पूर्णपणे बर्फीमध्ये चिकटल्या जाईल ना अशा प्रकारे आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे. बर्फी फक्त 20 मिनिटं ठेवली ना तर परफेक्ट अशी सेट होते. तुम्हाला जास्त वेळ बर्फी ठेवायची किंवा वेळ द्यायची काहीच गरज नाही. तर आता इथे पूर्णपणे थापून झालेली आहे. आता ही बर्फी अशीच 20 मिनिटे ठेवून देऊया. 20 मिनिटानंतर पूर्णपणे थंड झाली की मग ती आपल्याला कट करायला घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता पूर्णपणे अशी आपली बर्फी कडक झालेली आहे म्हणजे व्यवस्थित सेट झालेली आहे. चाकूने कट करत असताना सुद्धा तुम्ही पाहू शकता कुठेही चाकूला लागत नाही. शिवाय सहज अशा वड्या पडल्या जातात. तर या पद्धतीने आपल्या इथे वड्या पाडून झालेल्या आहेत. तर तुम्हाला इथे मी वडी काढून दाखवते. अतिशय सुंदर चकाकीदार आणि पौष्टिक हिरव्या मुगाची वडी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्हाला एकदम जवळून दाखवते, पाठीमागून दाखवते. खरंच खूपच सुंदर आणि पौष्टिक ही वडी रेसिपी तयार झालेली आहे. लहान मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. अगदी 8 दिवस आरामात टिकते, खराब सुद्धा होत नाही. व्यवस्थित परतवून घेतली ना की ती खराब लवकर होत नाही. तर चला वडी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका रेसिपीसह.